नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिती श्रेणी याचा सराव संच 3.3 हा पूर्ण कंप्लीट केला होता, बरोबर आहे। सो आपल्याला या लेक्चरमध्ये सराव संच 3.4 कडे जायचं आहे, ठीक आहे। सो ज्याचं नाव आहे बघा अंकगणिती श्रेणीचे उपयोजन। म्हणजे ॲक्च्युली आपण जे शिकलोय आतापर्यंत सराव संच 3 पर्यंत, ठीक आहे, ज्याचे की आपले 6 लेक्चर्स झालेले आहेत। त्याचे जर कोणी लेक्चर्स बघितले नसतील तुमच्यापैकी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन सगळे लेक्चर्स बघू शकता, ठीक आहे। सो या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला याचा जो यूज आहे, आपण जे एक्झाम्पल्स आतापर्यंत बघितले त्या एक्झाम्पलचा यूज कुठे होतो हे आपल्याला या एक्झाम्पल्समधून बघायचं। म्हणजे या गणितामधून आपल्याला म्हणजे जे उदाहरणं दिलेत या उदाहरणामधून आपल्याला काय करायचं आहे की याचा वापर कुठे केला जातो, म्हणजे जे आपण शिकलोय 10वीचं, बरोबर आहे, अंकगणिती श्रेणी, ज्याचे की आपण वेगवेगळे सराव संच बघितले, वेगवेगळे उदाहरणं बघितले, पद कसं काढतात, बरोबर आहे, सगळ्या पदांची बेरीज कशी काढतात किंवा कुठलं पद कधी येतं हे सगळं आपण या सराव संचमध्ये बघितलं। आता त्याचा उपयोग कुठं केला जातो हे आपल्याला या लेक्चर्समध्ये बघायचं आहे, ठीक आहे। सो याच्यामध्ये आता तुम्हाला फॉर्म्युले वगैरे जे अगोदर आपण बघितले 3 फॉर्म्युले, बरोबर आहे, एक TNचा, एक SNचा आणि एक काही पदं काढायचे। सो तेच इथं तुम्हाला वापरायचे आणि उदाहरणं काय करायचे सोडवायचे। सो आपण जाऊया बघा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। सो सराव संच 3.4चा आपला जो पहिला प्रश्न आहे, काय सांगतो बघा पहिला प्रश्न की सानिकाने 1 जानेवारी 2016ला, ठीक आहे, ठरवले की त्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे बचत करायची, ठीक आहे। आणि पुढे काय सांगितलं तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती। म्हणजे तुम्हाला प्रश्न लक्षात आलाय, त्यांनी काय सांगितलं की सानिका नावाची जी एक मुलगी आहे तिने काय ठरवलं बरं की आज समजा फॉर एक्झाम्पल 2016 मध्ये तिने असं ठरवलं की आज 10 रुपये जमा करायचे, उद्या 11, परवा 12 असे करत करत काय करायचं 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला पैसे जमा करायचे, ठीक आहे। सो आता 31 डिसेंबरपर्यंत पैसे करायचे तर तिने बचत किती केली हे सांगायचं आहे आपल्याला, ठीक आहे। म्हणजे समजा पहिल्या दिवशी तिने काय केलं 1 जानेवारीला 10 रुपये जमा केले, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी 11, त्याच्यानंतर 12, बरोबर आहे, त्याच्यानंतर 13 अशी ती गेली जमा करत करत करत। आता असं कधीपर्यंत केलं बरं 1 जानेवारीपासून 13 डिसेंबर 2016 पर्यंत। लक्षात ठेवा 1 जानेवारी 2016 पासून 13 जानेवारी 31 डिसेंबर 2016 पर्यंत। आता हे तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी शिकला असाल की 1 जानेवारी, ठीक आहे, 2016 ते आपल्याला काय सांगितलं बरं 31 डिसेंबर, ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं बघा 31 डिसेंबर 2016 पर्यंत। तर बऱ्याच जणांना काय वाटतं की 1 वर्ष आहे म्हणजे 365 दिवस आहेत, तर असं नाही आहे। लक्षात ठेवा हे लीप वर्ष आहे। लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष म्हणजे जे शेवटच्या 2 अंक असतात ना बघा, शेवटचे जे 2 अंक असतात याला जर 4नी भाग जात असेल तर त्याला म्हणतात लीप वर्ष। लीप वर्ष म्हणजे काय की जे पण तुम्हाला वर्ष आहे, जसे की आता समजा 2025 वर्षे, ठीक आहे, जर या शेवटच्या 2 ज्या संख्या आहेत, लक्षात येते का बघा, लीप वर्ष कोणाला म्हणतात की जर शेवटचे हे जे 2 संख्या आहेत या संख्याला जर 4नी भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं। आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। किती दिवस असतात बघा 366। जर त्याला 4नी भाग गेला नाही तर किती दिवस असतात बघा 365 दिवस असतात। किती दिवस असतात 365 दिवस, लक्षात येतं। मग आता सध्याचा जो वर्ष चालू आहे ते किती आहे बरं 2025 आहे। मग 2025 म्हणजे शेवटच्या 2 संख्या कोणत्या आहेत 25 आहे। आता 25ला 4नी भाग जाईल का, नाही जाणार। सो 25ला 4ने भाग जाणार नाही, याचा अर्थ हे लीप वर्ष नाही आहे। लीप वर्ष कधी असतं लक्षात येते ज्या वेळेस शेवटचे ज्या 2 संख्या आहेत त्याला जर 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं। आणि लीप वर्षामध्ये किती दिवस असतात बरं 366 दिवस असतात। आता बघा 2016 आहे, याच्या शेवटी किती आहे बरं 16 आहे। आता जर तुम्ही 16ला 4ने भाग दिला तर भाग जातो, बरोबर आहे, 4 चौक 16। याचा अर्थ 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत तुमच्याकडे टोटल जे दिवस आहेत ते 366 आहेत, 365 नाही। म्हणजे याचा अर्थ तिनं पहिल्या दिवशी 10, नंतर 11, 12, 13 असे किती दिवस पैसे जमा केले बरं, तिने असे टोटल 366 दिवस पैसे जमा केले। लक्षात येते, म्हणजे याचा अर्थ 1, 2, 3, 4 असं यन जे आहे यन किती झालं बरं मग 366 झालं। लक्षात येते। सो तिने टोटल किती जमा केली आपल्याला हे विचारलं, एकूण बचत किती आहे। म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, याचा अर्थ असा झाला की पहिलं पद जे आहे ते 10 आहे, बरोबर आहे, त्याचा जो सामायिक फरक आहे ते T2 - T1 आहे, म्हणजे 11 - 10 म्हणजे किती आहे बरं 1 आहे, बरोबर आहे। सो आपल्याला काय काढायचं बरं, आपल्याकडे n आहे, आपल्याकडे पहिलं पद आहे, आपल्याकडे d आहे
आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे SN. लक्षात ठेवा, SN म्हणजे काय, सगळ्यांची एकूण बचत. बचत म्हणजे काय, तिने किती रुपये जमा केले, म्हणजे पहिल्यांदा 10 नंतर 11, म्हणजे 2 दिवसात तिने किती जमा केले बरं, 21 रुपये. बरोबर आहे. नंतर त्याच्यात 12 ॲड केला म्हणजे 33 रुपये. असे तिने 366 दिवसामध्ये किती पैसे जमा केले आपल्याला हे सांगायचे. लक्षात येते का कसं सोडवायचं ते. ठीक आहे. मग आता बघा, याला जर तुम्ही सोडवायला गेलात, ठीक आहे, हे लीप वर्ष का आलं कसं आहे ते. ठीक आहे. आता बघा, जर समजा लक्षात ठेवा 2016च्या ऐवजी दुसरी संख्या जर तुम्हाला इथं वर्ष दिलं असतं ज्याला की 4ने भाग जात नाही, ठीक आहे, तर तुम्हाला 366च्या ऐवजी किती दिवस लिहावे लागले असतात, 365 दिवस लिहावे लागले असते. लक्षात येते. मग आता मला सांगा, SNचा फॉर्म्युला काय शिकलो होतो बरं आपण, n/2. बरोबर आहे. कंसामध्ये काय बरं, 2a अधिक n वजा 1 गुणिले d. लक्षात येतं, 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आता बघा, n किती आहे तुमच्याकडे, 366, त्याला भागिले 2. बरोबर आहे. आता 2 गुणिले a म्हणजे काय, पहिलं पद, ते किती आहे बघा आपल्याकडे, 10 आहे. बरोबर आहे. अधिक n वजा 1, n किती आहे बरं आपल्याकडे, 366 वजा 1. बरोबर आहे. त्याला गुणिले d. आता d किती आहे बरं, त्यांच्यातला सामायिक फरक 1 आहे. बघा, यांच्यातला सामायिक फरक किती आहे बरं आपल्याकडे, 1 आहे. सो आपण 1 लिहिला. लक्षात येतं. आता याला जर सॉल्व केलं आपण तर किती येईल बरं, हे 366 तसंच ठेवा भागिले 2. आता याला जर सोडवलं तर दायदोनी किती होतील बघा, इथं 20 अधिक 366 मधून जर 1 गेला तर किती राहतील बरं, 365. आणि त्याला जर 1 ने गुणलं तर 365च येईल. लक्षात येते काय केलं ते. आता याला आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला सोडवायचं आहे. मग जर याला आपण सोडवायचं म्हटलं तर कसं येईल बघा, आपण पुढच्या पेजवर घेऊया. काय येईल बघा, 366 बरोबर आहे भागिले 2 आणि कंसामध्ये किती आलं बघा, 20 अधिक 365 आलं. ठीक आहे. याला जर दोन्ही भाग दिला तर बे 1 बे. बरोबर आहे. याला जर दोन्ही भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा, बे 1 बे, बेत 1 उरल, 2 16. बरोबर आहे. परत 1 उरल, परत 2 16. लक्षात येते. याला जर भाग दिला तर बे 1 बे, 1 उरल, 2 16, परत 2 16. म्हणजे किती आलं, 188. आणि कंसामध्ये इथे किती आलं बरं, 20 अधिक किती आलं, 365. जर यांची बेरीज केली तर किती येईल बरं, 5 6 आणि 2 किती होतील, 8. म्हणजे 300 किती आलं इथं, 85. लक्षात येते. मग यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे बघा, 385 गुणिले किती करायचं बरं, 188 करायचं. लक्षात येते. 385 गुणिले किती करायचं, 188. आता 8ने याला भाग द्या, किती येईल बघा, 8 पंचे 40. बरोबर आहे. 4 8 8 64 64 आणि 4 किती होतील बरं, 68. बरोबर आहे. परत 6 8 तरी किती होतील, 24. 24 आणि 6 जर ॲड केले तर किती होतील बरं, 30. बरोबर आहे. अधिक आता 8 पंचे किती होतील परत, 40. 4 8 8 64 64 आणि 4 किती होतील बरं, परत 68. बरोबर आहे. 4 परत किती, 6 आणि 8 तरी 24. 24 आणि 6 परत किती होतील, 30. अधिक आता परत 1 निघूनलं तर किती बरं, इथं 5, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर किती येईल बरं, इथं 3. बरोबर आहे. सो इथे थोडंसं आपल्याला प्लस 2 द्यावे लागतील. इथे बघा, इथे 1 आणि इथे 1. आता 1 ने 5 ला गुणलं तर 5 येईल, 1 ने जर 8 ला गुणलं तर 8 येईल आणि 1 ने 3 ला गुणलं तर 3 येईल. इथे 0 8. ठीक आहे. 8 आणि 5 किती होतील बघा, 13. बरोबर. हाताला 1, परत 3 आणि 1 4, 8 आणि 4 12. हाताला 1 3 आणि 3 6 आणि 1 7. सो 72,380. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर किती येईल तुमचं, 72,380. लक्षात येतं. म्हणजे जर सानिकाने पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये असे जर पैसे जमा करत गेली ती पूर्ण 1 वर्ष. 1 वर्ष म्हणजे किती बरं, 366. 366 कशामुळे आलं बरं, कारण की लीप वर्ष आहे म्हणून. लक्षात येतं. आणि लीप वर्ष कशाला म्हणतो आपण बघितलंय की शेवटचे जे 2 अंक आहेत त्याला 4 भाग जातो का बघायचं. जर भाग जात असेल त्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. म्हणजे याचा अर्थ सानिकाने त्या 366 दिवसामध्ये किती पैसे जमा केले बरं, 72,380. किती रुपये जमा केले, 72,380 रुपये. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगितला की एका ग्रस्ताने काय सांगितलं बघा की 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर त्याला 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. म्हणजे एक ग्रस्त आहे आणि त्यांनी 8,000 रुपये काय केलेत, एक कर्ज घेतले 8,000 रुपयाचं आणि त्याच्यावर 1,360 रुपये त्याने व्याज द्यायचं. म्हणजे त्याला व्याज द्यायचं आहे. बरोबर आहे. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी येणार आहे. म्हणजे त्याने काय केलं, जसं की आजकाल बघा खूप सारे, म्हणजे तुम्ही कुणी जरी बघितलं ज्याला आयफोनसुद्धा घ्यायचा आहे तो काय करतो, EMI वरती आयफोन घेतो. बरोबर आहे. सो EMI मीन्स काय की महिन्याला तुम्हाला काहीतरी त्यांना पैसे द्यावे लागतील. आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल आपण 50,000ची वस्तू आली तर त्याला आपल्याला महिन्याला काहीतरी पैसे द्यावे लागणार आहे.
बरोबर आहे। पण फॉर एक्झाम्पल 50,000ची आणली तर आपल्याला 50,000 रुपये द्यावे लागतील का? नाही, आपल्याला त्याच्यापेक्षा थोडे जास्त द्यावे लागतात। का बरं? कारण की त्यांनी आपल्याला सवलत दिली आहे। सो त्याला म्हणतात EMI। EMI काय म्हणजे मंथली तुम्हाला काहीतरी त्याला पैसे द्यावे लागतील, ठीक आहे। सो त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी आहे, ठीक आहे। सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यामध्ये भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? म्हणजे त्यांनी काय सांगितलं की त्याने जे पैसे भरले ते 12 हप्त्यामध्ये भरले। 12 हप्त्यामध्ये याचा अर्थ काय की प्रत्येक हप्ता जो आहे तो 40 रुपयांनी कमी होतो आणि त्याला 12 हप्त्यामध्ये पैसे काय करायचे? भरायचे। याचा अर्थ तुमचा जो N आहे तो किती आला बरं? 12। आता मला सांगा त्याने किती रुपये घेतले होते बरं कर्ज? त्याने घेतला होता 8,000 रुपये कर्ज, बरोबर आहे। हे काय झालं तुमचं कर्ज झालं। त्याच्यावर त्याला व्याज किती लागलं बरं? 1360, म्हणजे हे त्याला काय लागलं? व्याज। व्याज म्हणजे त्याच्या खिशातून पैसे जाणार आहेत, बरोबर आहे। सो याचा अर्थ हे टोटल जे आहे तर त्याचे पैसे किती गेले बघा इथं? 9,360 रुपये, म्हणजे त्याचे जे टोटल आहे, ठीक आहे, टोटल पैसे किती गेले? 9,360 रुपये। आता हे 9,360 रुपये त्याला काय करायचे की 12 महिन्यामध्ये फेडायचे। आणि त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक जो हप्ता आहे त्याचा पहिल्यापेक्षा अगोदर म्हणजे दुसरा हप्ता कितीने कमी येतोय बरं? 40 रुपयांनी। याचा अर्थ जो 40 रुपयांनी कमी येतोय, कमी म्हणजे काय लिहावं लागेल बरं आपल्याला? मायनस। मायनस का बरं? कारण कमी व्हायलेत ना, जर जास्त होत असतील तर आपण प्लस केलं असतं, कमी व्हायलेत म्हणून काय करावं लागेल आपल्याला? मायनस करावं लागेल, बरोबर आहे। सो त्यांनी सांगितलं की तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? आता बघा सगळे टोटल पैसे किती आहेत बरं त्याच्याकडे? 9,360, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर आहे। सो काय येईल बरं फॉर्म्युला? N/2, बरोबर आहे, N/2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले D। आता याच्यात किमती ठेवा बघा। SN म्हणजे काय? सगळी टोटल बेरीज। तर टोटल त्याच्याकडे किती पैसे झाले बरं? 9,360, बरोबर आहे। N म्हणजे किती हप्त्यामध्ये फेडायचे बरं? 12 हप्त्यामध्ये। त्याच्यानंतर बघा 2 आणि A म्हणजे काय बरं? A म्हणजे पहिला हप्ता, म्हणजे पहिली संख्या, पण आपल्याला पहिला हप्ताच काढायचा आहे, म्हणजे आपल्याला A काढायचं आहे, लक्षात येते? अधिक आता परत इथं N म्हणजे किती? 12 वजा 1 आणि D म्हणजे किती बरं? -40। D म्हणजे किती आहे? -40, कारण की काय व्हायले? 40 कमी व्हायले। बघा सगळीकडे पहिल्या हप्त्यात 40 रुपये कमी झाले, दुसऱ्या हप्त्यात 40 रुपये कमी झाले। याचा अर्थ ही स्थिर संख्या आहे आणि याला काय म्हणतो आपण? सामायिक फरक, बरोबर आहे। सो आता याला जर दोन्ही भाग दिला तर किती येईल बघा? 9,360 आणि इकडे किती येईल बरं? जर दोन्ही भाग दिला तर 6 होतील, बरोबर आहे। इथं किती होईल बघा? 2 गुणिले 2A अधिक 12 मधून 1 गेले तर किती राहतील बरं? 11। 12 मधून 1 गेले तर किती राहतील बघा? इथं 11 राहतील। इथं मी थोडंसं व्यवस्थित लिहितो 6। इथं किती राहतील बघा? 11 गुणिले -40। आता हे 6 बघा गुणाकारामध्ये, इकडे आले तर काय होतील? भागाकारामध्ये, म्हणजे 9,360 भागिले 6 बरोबर इकडे किती येईल बरं? 2A। आता प्लसनी मायनसला गुणलं तर मायनस आणि 11 4 किती होतील बरं? 44, लक्षात येतं? आता बघा जर 6ने याला भाग दिला तर काय होईल बरं? 6 1 6, इथं पण 6 1 6 होतील, किती होतील बरं? 3, इकडे गेले तर किती होतील? 33, बरोबर आहे। सो साइन 3 18, साइन 24, 6 5 30, म्हणजे इथे किती येईल? 5, लक्षात आलं का? बघा 6 1 6, 3 उरले, इकडे गेले 33 झाले, 6 5 30, परत 3 उरले, परत 36 झाले, तर 6 6 36 आणि हे 0 तसाच, म्हणजे याचा अर्थ इकडे किती आलं बरं? 1560, म्हणजे इकडे आलं तुमचं 1560 आणि इकडे किती येईल बरं? 2A वजा 440, इकडे किती येईल बघा? 2A वजा 440। आता बघा अलीकडे आलं तुमचं 1560 आणि इकडे आलं बघा 2A वजा, बघा इकडे 2A चालय का? ठीक आहे, 2A वजा किती आलंय? 440। आता बघा हे 440 अलीकडे घेऊन या तर काय होईल बरं? अधिक होईल, बरोबर आहे। अधिक 440 बरोबर 2A, याची जर बेरीज केली तर काय होईल बरं? 0 ला 0, 6 4 किती होतील? 10, हातचा आला 1, 5 4 11 आणि 1 12, बरोबर आहे। परत हातचा आला 1 म्हणजे किती होतील? 2200, चेक करा, ठीक आहे। 0 शीला 0, 6 आणि 4 किती आले? 10, 10 शीला 0, बरोबर आहे। हातचा आला 1, 5 4 9 1 10, सो इथे 10 यायला पाहिजे, लक्षात येते? सो इथे किती यायला पाहिजे बघा? इथे यायला पाहिजे 1000, चेक करा, सॉरी इथे किती यायला पाहिजे? 2000, ठीक आहे। बघा 0 शीला 0, 6 4 किती झाले? 10, हातचाला 1, परत 5 4 9 1 10 शील 0, हातचाला 1, बरोबर आहे। सो इथून A ची किंमत किती येईल बघा? 2000 भागिले किती येईल इथं? 2, जर 2नी 2000ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं? 1000चा। याचा अर्थ पहिली जी संख्या आहे ती किती आहे बरं तुमची? म्हणजे याचा अर्थ पहिला जो हप्ता भरायचा आहे तो कितीचा हप्ता द्यायचा आहे आपल्याला? 1000 रुपयाचा हप्ता द्यायचा आहे, ठीक आहे। पुढे काय सांगितलं बघा प्रश्नामध्ये? त्यांनी सांगितलं व शेवटचा हप्ता किती? आता शेवटचा म्हणजे कितवा हप्ता काढायचा बरं आपल्याला? 12वा।
शेवटचा हप्ता म्हणजे किती काढायचा आहे 12वा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे N12 असताना तुम्हाला शेवटचा हप्ता काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोण काढायचं आहे TN. लक्षात येते. सो TN इज इक्वल टू म्हणजे टी किती घ्यावं लागेल बरं 12 इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू काय घ्यावं लागेल बरं D. आपल्याला कितवा हप्ता काढायचा आहे बरं 12वा हप्ता. A किती आहे बरं तुमच्याकडे 1000 बरोबर आहे अधिक N किती आहे बरं 12 वजा 1 गुणिले D. D किती आहे बरं -40. जर याला सोडवलं तर किती येईल बघा हे 1000 तसंच बरोबर आहे. 12 मधून 1 गेला तर 11 गुणिले -40 म्हणजे किती येईल बरं बघा 1000 बरोबर आहे. आता इथं धन गुणिले ऋण काय होतील ऋण आणि 11 आणि 4 किती होतील 44 म्हणजे किती येईल 440 बरोबर आहे. जर याची वजाबाकी जर केली तुम्ही तर किती येईल बरं 1000 मधून 440 गेले तर 500 किती राहतील 60 बरोबर आहे. याचा अर्थ 12वा जो हप्ता आहे तो किती असायला पाहिजे 560. पहिला हप्ता किती असायला पाहिजे बरं 1000. हे 560 का बरं आलं 12वा हप्ता का बरं एवढा कमी आला कारण की प्रत्येक वेळेस कितीनी कमी व्हायला आहे 40-40 रुपयांनी हप्ता कसा व्हायला लागला आहे तुमचा कमी व्हायला लागला आहे बरोबर आहे. सो प्रत्येक हप्ता 40-40 रुपयांनी कमी व्हायला आहे म्हणून शेवटचा हप्ता कमी येईल. किती येईल याच्यापेक्षा 40-40नी कमी करत 12 पर्यंत जायचं आहे म्हणजे किती येईल हे 560. तर तसं न सोडवता आपलं सूत्र वापरा आणि याने तुम्ही काय करा सॉल्व्ह करा. लक्षात येत आहे क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे. आता बघा पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये ठीक आहे प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये दुसऱ्या वर्षी 7000 रुपये तिसऱ्या वर्षी 9000 रुपये म्हणजे सचिनने काय केलं की राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये दरवर्षी काहीतरी पैसे टाकले. पहिल्या वर्षी 5000 नंतर 7000 नंतर 9000 अशी रक्कम गुंतवली तर त्याच्या 12 वर्षात एकूण गुंतवणूक किती होईल. म्हणजे त्यांनी काय केलं पहिल्या वर्षी किती गुंतवले बघा पहिल्या वर्षी त्याने गुंतवले 5000 बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी किती गुंतवले बरं त्याने दुसऱ्या वर्षी गुंतवले 7000 तिसऱ्या वर्षी किती बरं 9000 असे त्याने किती वर्ष गुंतवले बरं 12 वर्ष गुंतवले बरोबर आहे. तर हे सगळे जे गुंतवलेले पैसे आहेत या सगळ्यांची सम किती होईल हे विचारलं म्हणजे बेरीज किती होईल बघा. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती म्हणजे काय या सगळ्यांची बेरीज किती म्हणजे किती पैसे एकूण त्याच्याकडे जमा झाले. मग आता मला सांगा किती वर्ष केले बरं 12 वर्ष. हे प्रत्येक वर्षाला हे पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष असं N किती आले 12 कारण की 12 वर्षापर्यंत गुंतवायचे. मला सांगा A किती आले बरं पहिल्या वर्षी किती गुंतवणूक केली 5000. D किती आला बरं तर दुसऱ्या वर्षामधून पहिलं वर्ष जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं म्हणजे वजा केलं तर काय येईल बरं तुमचं 2000 येईल बरोबर आहे. सो तुमचं जे सामायिक फरक आहे तो किती यायला पाहिजे 2000. आता त्यांनी काय सांगितलं की अशा 12 वर्षात एकूण गुंतवणूक किती मग काय वापरावं लागेल बरं फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल बघा SNचा काय असेल N/2 कंसामध्ये 2A अधिक N-1 गुणिले काय D. आता बघा N म्हणजे काय तर टोटल 12 वर्षामध्ये त्याने किती पैसे जमा केले आपल्याला हे सांगायचे. लक्षात येत आहे म्हणजे पहिल्या वर्षी 5000 दुसऱ्या वर्षी 7000 नंतर 9000 नंतर 11000 असे टोटल 12 वर्षे जे पैसे जमा केले त्याने ते किती झाले हे सांगायचे. लक्षात येत आहे. मग आपण N ची किंमत काय केली 12 कारण की 12 वर्षे जमा करायचे आहेत आपल्याला बरोबर आहे. 2 गुणिले A किती आला बरं सुरुवातीला पहिल्या वर्षी किती गुंतवले 5000 बरोबर आहे अधिक परत 12 - 1 आणि गुणिले D. आता D किती आला बरं तुमचा D आलाय तुमचा 2000 बघा D किती आलाय तुमचा 2000 आला. लक्षात येते. आता याला सोडवा बघा. सो किती येईल इथं 2 याला भाग दिला तर 6 येईल बरोबर आहे. आता इथं जर गुणलं तर किती येईल बरं 2 पंचे 10 म्हणजे इथं 10000 येईल अधिक 12 मधून 1 गेलं किती होईल 11 गुणिले 2000 ठीक आहे. सो याला परत जर सोडवलं तर किती होईल बरं 6 इथे येईल 10000 बरोबर आहे अधिक 11 दोन्ही किती होतील 22 म्हणजे इथे किती येईल बघा 22000 बरोबर आहे. परत याला जर सोडवलं तर 10000 आणि 22000 किती होतील बरं 32000 बघा 32000 होतील का बरोबर आहे. सो आपल्याला काय करायचं आहे S12 म्हणजे 12 वर्षाची बेरीज करायची. सो किती आहे बघा 6 इकडे बघा किती आहे इथं 6 गुणिले किती करायचं आपल्याला 32000 चेक करा. आता 6 याला गुणलं तर किती येईल बरं 0 6 परत याला गुणलं तर 0 6 याला गुणलं तर 0 6 दोन्ही किती होतील 12 हातचा आला 1 साइन 3 18 1 19 म्हणजे याचा अर्थ जर त्याने दरवर्षी 2-2000 रुपये वाढवले आणि असे 12 वर्षे त्याने जर पैसे भरले बरोबर आहे. लक्षात येते म्हणजे पहिल्या वर्षी 5000 नंतर किती 7000 तर दरवर्षी किती वाढवायला आहे तो 2-2000 वाढवायला आहे. असं जर त्याने 12 वर्षे वाढवले तर त्याच्याकडे किती रुपये जमा होतील बरं त्याच्याकडे 1,92,000 रुपये जमा होतील. किती होतील 1,92,000 लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला या धड्याचा वापर करून तुम्हाला काय करता येतील की कुठं ना कुठं त्याचा वापर करून तुम्हाला गणितं सोडवता येतील. जसं आता हे कुठं वापरलं जाईल बँकेत
म्हणजे पैसे किती जमा होतील काय होतील हे सांगा. सो हे बँकेत वगैरे असे वापरतात बघा, तर तुम्हाला याचा फायदा पुढे होईल. लक्षात येते. सो त्याने किती टोटल, सो इथं लिहायचं तर त्याने 12 वर्षामध्ये ठीक आहे एकूण किती रक्कम जमा केली बरं, किंवा एकूण किती बचत केली बरं, 1,92,000. लक्षात येते. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नात काय सांगितलं बघा, की एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण 27 रांगा आहेत. किती रांगा आहेत बरं, 27. म्हणजे एकूण रांगा किती आहेत आपल्याकडे, 27 आहे. याचा अर्थ यांची व्हॅल्यू किती झाली तुमची, 27. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24. याचा अर्थ पहिल्या रांगेत किती आहे, 20, दुसऱ्या रांगेत 22, नंतर 24, नंतर किती असेल बरं, 26 असेल. तर त्यांनी काय सांगितलं, याप्रमाणे सर्व खुर्च्याची मांडणी केली तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील. म्हणजे आपल्याला काय करायचं, अशा टोटल रांगा किती आहेत, 27, तर आपल्याला 15वी रांग काढायची. म्हणजे याचा अर्थ 15वी पद काढायचं आपल्याला. लक्षात येते. आणि काय सांगितलं, नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं, सगळ्या खुर्च्या किती आहेत हे पण आपल्याला काढायच्या. लक्षात येते. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. सगळ्या खुर्च्या किती आहेत म्हणजे काय करावं लागेल, त्याची बेरीज. बरोबर आहे. आणि 15वी काढायची म्हणजे काय करावं लागेल, T15 घ्यावं लागेल, म्हणजे T15वं पद. लक्षात येते का काय केले आपण ते. सो इथे काय सांगितलं आपल्याला, इथे आपल्याला सांगितलं बघा की 27 म्हणजे टोटल 27 रांगा आहेत, तर 27 रांगामध्ये किती खुर्च्या होतील. आणि इथे काय सांगितलं बरं, की 15वी जी रांग आहे त्याच्यामध्ये किती खुर्च्या असतील. बघा एकाच याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेत. लक्षात येते. एका याच्यामध्ये किती प्रश्न दिले, 2. मग आता 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत म्हणजे काय करावं लागेल बरं, T15. काय फॉर्म्युला आहे, A अधिक N वजा 1 गुणिले D. आता A म्हणजे पहिलं पद किती आहे बरं आपल्याकडं, 20 अधिक N किती सांगितलं बरं आपल्याला, 15 वजा 1. आता D किती येईल बरं, इथून D तुमचा यायला पाहिजे T2 वजा T1, म्हणजेच किती यायला पाहिजे बरं तुमचा D, 22 वजा 20 म्हणजेच किती यायला पाहिजे बरं, 2. तर D तुमचा किती येईल, इथून 2 येईल. लक्षात येते. सो इथं D तुमचा 2 आला. याला सोडवा बघा, 20 अधिक 14 गुणिले किती येईल, 2. ठीक आहे. सो 14 दोन्ही किती होईल इथं, 28. म्हणजे याचा अर्थ 15व्या रांगेत ज्या खुर्च्या आहेत ना त्या किती आहेत बघा, 28 अधिक 20. बरोबर आहे. सो 15व्या रांगेत 48 खुर्च्या आहेत. लक्षात आलं काय केलं. सो आपल्याला 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत हे सांगायचं होतं. बघा पहिल्या रांगेत 20 आहे, नंतर 22, नंतर 24, नंतर 26, असं तुम्ही करत करत जा ना. बघा मग 15व्या रांगेत किती येतील बरं, तर 48 खुर्च्या येतील. लक्षात येते. तसं त्यांनी काय सांगितलं, एकूण आता किती खुर्च्या आहेत, एकूण किती खुर्च्या आहेत म्हणजे ही 15व्या रांगेची झाली. आता 27व्या रांगेत किती असतील बरं, म्हणजे एकूण म्हणजे काय, सगळ्या रांगेच्या मिळून. तर सगळ्या रांगेच्या मिळून म्हणजे काय करावं लागेल, येस 27 घ्यावं लागेल. फॉर्म्युला काय, सूत्र काय बघा, N भागिले 2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले D. आता बघा N किती आपल्याकडं, 27 भागिले 2, त्याच्यानंतर 2. A किती आहे बरं, पहिलं पद किती आपल्याकडं, 20 अधिक N किती आहे परत, 27 वजा 1 आणि D त्याच्यामधला सामायिक फरक किती आहे, 2चा. बघा त्यांच्यामध्ये सामायिक फरक 2चा आहे. आता इथे काय करा, फक्त सोडवायला. हे असे गणित आपण खूप बघितलेले आहेत. बरोबर आहे. 20 दोन्ही इथं किती होतील, 40 अधिक 27 मधून 1 गेलात किती होईल, 26. 26 गुणिले 2 बरोबर आहे किती होतील, 52. आता याला जर सोडवलं तर किती होईल बघा, हे 27 भागिले 2. आता 40 आणि 52 जर यांची बेरीज केली तर किती होईल बरं, 92. लक्षात येते. आता याला जर सोडवायचं म्हणलं तर काय होईल बरं, इथं 27 गुणिले 92, त्याला भागिले किती येईल इथं 2, यांचा गुणाकार होईल. बरोबर आहे. आता 2 याला भाग जातो बघा, बे एक बे. बरोबर आहे. 2 चोक 8, परत 1 उरला इकडे गेला, 2 सकम 12 म्हणजे किती आले, 46. सो तुम्हाला काय करायचं शेवटी, 46 गुणिले किती करायचं बघा, 27. बघा कुणाकुणाचा गुणाकार करायचा, 27चा आणि 46चा. म्हणजे इथं तुम्हाला काय भेटल, सगळ्या टोटल एकूण ज्या खुर्च्या आहेत ना त्या किती आहेत हे लक्षात येईल. किती रांगा आहेत आपल्याकडे, 27. ठीक आहे. सो इथं गुणाकार करा बघा, 46 गुणिले 27चा. ठीक आहे. 7 सकम 42, अच्छा आले 4, 7 चौक 28, 28 आणि 4 किती होतील बघा, 32. बरोबर आहे. 2 सकम 12 शिला 2, हातचा आला 1, 2 चौक 8 आणि 1 9, म्हणजे याचा अर्थ किती येईल, 2 4 आणि 9 आणि 3 किती होतील, 12. बरोबर आहे. सो याचा अर्थ टोटल किती आहे, 1242 खुर्च्या आहेत. 27 रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत टोटल, 1242. लक्षात येते. कन्सेप्ट क्लिअर आहे. सो पहिल्यांदा अगोदर बघा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या काय सांगितलंय, आणि प्रश्नाचा अर्थ कळाला तर तुम्हाला उत्तर काढता येईल. काय सांगितलं होतं त्यांनी, की एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण 27 रांगा आहेत, म्हणजे N 27 आहे. 20 खुर्च्या आहेत पहिल्या रांगेत, दुसऱ्या रांगेत 22 आहे, नंतर 24 आहे, अशा मांडणी केलेली.
आणि त्यांनी काय सांगितलं तर 15व्या रांगेत किती येईल, म्हणजे हे बघा ना 20 आहेत बरोबर आहे, पहिल्या रांगेत, दुसऱ्या रांग, तिसरी रांग, चौथी रांग, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 15वी रांग काढायची म्हणजे काय काढायचं आहे, T15 काढायचं आहे. मग 15व्या रांगेचं सूत्र वापरलं आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं बरोबर आहे. नंतर काय सांगितलं एकूण किती खुर्च्या आहेत टोटल, आता टोटल किती खुर्च्या आहेत म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, एसचा बरोबर आहे, एस एनचा, n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. सो या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. लक्षात येते, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5, प्रश्न क्रमांक 5. याच्यात काय सांगितलं की कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केलेली आहे. त्यांनी काय सांगितलं की कारगिलमध्ये एका आठवडा आहे, त्या आठवड्यातल्या शनिवारपासून म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहे असे आढळते. मग आता अंकगणिती श्रेणीत आहे म्हणजे काय बरं, अंकगणिती श्रेणी कशी लिहिली आपण, तर बघा पुढे अजून काय सांगितलं तर सोमवार व शनिवार तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमाना बेरजेपेक्षा 5ने जास्त आहे. आणि इथं काय सांगितलं जर बुधवारचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. म्हणजे आपल्याला काय करायचं, सोमवारपासून शनिवारपर्यंतचं तापमान काढायचं आहे. पण इथे एक वाक्य दिले बघा त्यांनी, लक्षात येते का काय की अंकगणिती श्रेणीत आहे असे आढळते. म्हणजे हे जे तापमान दिले तुम्हाला हे कशामध्ये दिले, अंकगणिती श्रेणीमध्ये दिले. मग आता मला सांगा अंकगणिती श्रेणीमध्ये तापमान दिले याचा अर्थ कसं दिलं असेल बरं, आपण पदवली लिहितो. अंकगणिती श्रेणी काय सांगते, पहिलं कोण असतं ए, दुसरं कोण असतं बरं ए अधिक डी, तिसरं कोण असतं बरं ए अधिक 2d बरोबर आहे, चौथं कोण असतं बरं ए अधिक 3d, पाचवं कोण असतं बरं ए अधिक 4d बरोबर आहे. सो तुम्हाला या पद्धतीने लिहावं लागेल. ही अंकगणिती श्रेणीच आहे आपली बरोबर आहे. सो त्यांनी काय सांगितलं कुठून मोजायला सांगितलं बरं तापमान, सोमवारपासून. याचा अर्थ हे सोमवारचं तापमान आहे बरोबर आहे, याचा अर्थ हे मंगळवारचं तापमान आहे, त्याच्यानंतर याचा अर्थ हे बुधवारचं तापमान आहे बरोबर आहे, याचा अर्थ हे गुरुवारचं तापमान आहे, याचा अर्थ हे कुणाचे बरं शुक्रवारचं तापमान आहे. याचा अर्थ अजून एक आपल्याकडे राहिला म्हणजे तो म्हणजे कोण T6 बरोबर आहे. का बरं, कारण की आपल्याला शनिवारपर्यंत तापमान विचारले त्यांनी, आपल्याला रविवारचं विचारलं नाही. सो आपण काय केलं, त्यांनी जे तापमान आपल्याला सांगितले अंकगणिती श्रेणीनुसार ते आपण लिहून काढले. लक्षात ठेवा तुम्हाला कधी कधी इथं देतात की सोमवारी हे तापमान आहे, मंगळवारी हे, असं आपण सरासंच 3.3 मध्ये बघितलं बघा मागच्या लेक्चरमध्ये. जर तशा प्रकारचं दिलं तर तुम्हाला काय करायचं लक्षात येतंय, तर ते वापरायचं. त्यांनी जे सांगितलं ते हे त्यांनी जर दिलेलं असो स्वतःहून तर ते वापरायचं. जर त्यांनी स्वतःहून दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं अंकगणिती श्रेणीसारखं आहे तर तुम्हाला काय करायचं ह्या कन्सेप्ट वापरायच्या. ठीक आहे, ए अधिक डी, ए अधिक 2d, ए अधिक 3d, ए अधिक 4d, ए अधिक 5d. लक्षात येते. सो सोमवारपासून शनिवार सांगितलं म्हणून आपण हे घेतलं. आता आपण बघूया आपल्या प्रश्नाकडे काय काय सांगितलंय. काय सांगितलं बघा की सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. बघा सोमवार कोणे हा इथे आणि शनिवार कोणे हा इथे, यांच्या तापमानांची बेरीज. यांचं तापमान पहिल्याचं किती आहे बरं ए आणि शनिवारचं किती आहे बरं ए अधिक 5d. लक्षात येते, पहिल्याचं कोण आहे सोमवारचं ए, शनिवारचं कोण आहे ए अधिक 5d. यांच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारांच्या तापमानापेक्षा 5ने जास्त आहे. आता मला सांगा मंगळवारचं कोण आहे बरं ए अधिक डी बरोबर आहे, मंगळवारचं कोण आहे आपल्याकडे बघा ए अधिक डी. याच्या आणि शनिवारच्या तापमानापेक्षा कितीनी जास्त सांगितलं बरं 5ने जास्त. आता मला सांगा हे मंगळवारचं तापमान आहे ते हे कोणतं बरं शनिवारचं तापमान आहे बरोबर आहे. प्रश्नाचा अर्थ कळाला पहिल्यांदा. काय सांगितलं, काय सांगितलं बरं की सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार व शनिवारांच्या तापमानापेक्षा 5ने जास्त आहे. तर आपण ते लिहिलं. आता याला थोडंसं सोडूया नंतर आपण पुढचा विचार करू. ठीक आहे. सो काय होईल बघा इथं ए आणि ए किती होतील बघा 2a अधिक इकडे किती येईल बरं 5d बरोबर. इकडे किती येईल बघा ए आणि ए किती येतील बघा 2a आणि इथं डी आणि 5d किती होतील बरं 6d बरोबर आहे. अधिक इथे किती येईल बघा 5 बरोबर आहे. आता बघा हे +2a अलीकडे आल्यावर मायनसच होणार आहे किंवा बरोबरचं चिन्ह असेल आणि दोन्हीकडे संख्या सारख्या असतील तर हे काय होत जातात कॅन्सल होऊन जातात. आता बघा या 5d ला पलीकडे घेऊन द्या, 5 ला अलीकडे आणा. त्या 5 ला अलीकडे आणलं तर काय होईल बरं -5. या 5d ला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं 6d - 5d. आता बघा 6d मधून 5d गेल्यावर किती राहतील बरं 1d राहील बरोबर आहे. सो याचा अर्थ 1d जो आलाय तो किती आलाय आपला -5 आलाय. लक्षात येते. पुढे त्यांनी काय सांगितलं की जर बुधवारचे तापमान -30 डिग्री सेल्सिअस आहे. आता बघा बुधवार कुणाला म्हटले आपण, बुधवार म्हणले ए अधिक 2d ला बुधवार म्हणले. याचं तापमान आपल्याला किती दिले बरं -30 दिले. तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. म्हणजे याचं तापमान काढायचं आहे, याचं सगळ्यांचं आपल्याला तापमान काढायचं आहे. मग या सगळ्यांचं तापमान काढण्यासाठी आपल्याला कुणाकुणाची किंमत लागेल बरं एची आणि डीची.
तर डीची आली आपल्याकडे. आता एची काढायची. एची काढण्यासाठी कंडिशन काय दिली अजून त्यांनी, की जर बुधवारचे तापमान -30 डिग्री आहे तर ठीक आहे. आता ठेवा इथं डीच्या जागी बघा हे ए तसंच ठेवा अधिक 2. आता डीची किंमत ठेवा इथं -5 बरोबर किती आहे बरं -30. आता बघा हे ए तसंच राहील तुमचं. आता या धननी जर ऋणाला गुणलं कारण की गुणाकार आहे तर बेपंचे किती होतील बरं इथं 10 बरोबर -30. म्हणजे याचा अर्थ एची किंमत किती आली बरं -30 अधिक 10 म्हणजे एची किंमत किती आली बरं -20 आली. लक्षात येतं आहे. याचा अर्थ याचं जे पहिलं पद आहे ते किती आहे -20 आहे. लक्षात येते याचं पहिलं पद किती आहे बरं -20 आहे. मग आता मला सांगा सोमवारीसाठी आपण काय सांगितलं बरं. सोमवारसाठी सांगितलं आपण ठीक आहे ए अधिक डी. सॉरी सोमवारसाठी आपण फक्त ए सांगितलं. सोमवारसाठी काय सांगितलं बरं आपण फक्त ए सांगितलं बरोबर आहे. बघा सोमवारसाठी ए सांगितलं आणि ए किती आलं बरं आपलं -20 आलं. सोमवारसाठी ए सांगितलं ए आपलं -20 आलं. आता मंगळवारसाठी काय सांगितलं बरं आपण. मंगळवारसाठी सांगितलं ए अधिक डी. लक्षात येते ए किती आहे बरं आपलं -20 आणि बघा डी किती आले बरं तुमचं -5. याचा अर्थ डी तुम्हाला इथं ठेवून द्यायचा आहे -5 म्हणजे किती झालं बरं -25. लक्षात येते. आता मला सांगा सोमवार मंगळवार झालं. आता बुधवार. मग बुधवारसाठी सूत्र काय बरं ए अधिक 2d बरोबर आहे. सो ए किती आहे बरं तुमच्याकडं -20 अधिक 2 गुणिले डी किती आहे बरं -5. आता याला सोडवलं किती येईल बघा -20 धन गुणिले ऋण ऋण आणि बेपंचे किती होतील 10 म्हणजे किती आलं बरं -30. त्याच्यानंतर बघा बुधवार नंतर कोण गुरुवार. गुरुवारसाठी सूत्र काय येईल बरं ए अधिक 3d बरोबर आहे. सो ए किती आहे तुमचा -20 अधिक 3 आणि डी किती आहे बरं -5. याला परत सोडवलं तर किती येईल बरं -15 म्हणजे किती येईल बरं -20 आणि -15 किती होतील बरं -35. सेम तसं आता गुरुवार नंतर कोण आहे बरं बुधवार. लक्षात येते सॉरी गुरुवार नंतर बुधवार कसं आहे कोण येईल शुक्रवार. लक्षात येतं. मग शुक्रवारसाठी कोणता दिवस कन्सिडर केला होता आपण बघा ए अधिक 3d सॉरी ए अधिक काय कन्सिडर केलं होतं 4d. सो इथं काय घ्यावं लागेल बघा ए अधिक 4d. बघा इथं आपण जे दिवस कन्सिडर केले होते आपण तेच लिहितो ए अधिक डी ए अधिक 2d ए अधिक 3d. लक्षात येते. आता आपलं शुक्रवारचं चाललंय कोणतं घ्यावं लागेल ए अधिक 4d. त्याच्यानंतर कोणतं घ्यावं लागेल बरं ए अधिक 5d. सो आता आपण घेऊया. बघा आता एची किंमत परत किती आली तुमच्याकडे एची किंमत आली -20 बरोबर आहे अधिक 4 आणि डीची किंमत किती आहे बरं -5. याला जर सोडवलं तर प्लस गुणिले मायनस 4 पंचे किती येईल बरं 20 म्हणजे टोटल किती झालं -40. आता मला सांगा शनिवारी किती सांगितले बरं. मग शनिवारी जर बघितलं तर ए अधिक किती येईल 5d. मग एची किंमत परत किती आहे -20 अधिक 5 आणि डी परत किती आहे बरं -5 म्हणजे किती होईल हे -20 प्लस गुणिले मायनस आणि 25 म्हणजे टोटल किती झालं -45. लक्षात येतं. सो शनिवारी जे तापमान होतं ते किती होतं बरं -45 होतं. लक्षात येते. बघा मी प्रत्येकाचं तापमान काढले. अगोदर आपण ए आणि डी काढले त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे तापमान भेटले. ठीक आहे. कळलं का काय काय केलं मी काय सांगितलं होतं की एका आठवड्यात सोमवार ते शनिवार दिवसांच्या तापमानांची नोंद केली आहे. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीनुसार आहेत. आता अंकगणिती श्रेणी अशीच आहे आपली ए अधिक डी ए अधिक 2d बरोबर आहे. सो अंकगणिती श्रेणीनुसार आहे. पुढे काय सांगितलंय सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानापेक्षा बेरीजेपेक्षा जास्त आहे. तर अगोदर आपण हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर सोमवार कोणी बघितलं शनिवार कोणी बघितलं त्याचं जी कंडिशन सांगितली ती वापरली की सोमवारचं आणि शनिवारचं तापमान हे मंगळवार आणि शनिवारच्या बेरीजेपेक्षा 5 जास्त आहे. तर आपण ते लिहिलं. याला सोडवलं तर आपल्याला डी भेटलं. अजून आपल्याला दिलं की जर बुधवारचे तापमान -30 आहे मग याच्यात डीची किंमत ठेवली तर इथून एची किंमत भेटली बरोबर आहे. सो त्यांनी सांगितलं तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. मग पहिला दिवस दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा मग याच्यात किमती ठेवल्या आपण सगळ्या. ठीक आहे एची आणि डीची तर ही तर किमती ठेवल्या बघा. सो तुम्हाला ते तापमान भेटलं. मग पहिल्या दिवशी किती तापमान लिहू बरं मी इथं पहिल्या दिवशी मला लिहावं लागेल -20 नंतर किती बरं -25 बरोबर आहे. त्याच्यानंतर किती इथं 45 येईल लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर किती बघा -20 -25 त्याच्यानंतर -30 नंतर -35 नंतर -40 नंतर -45. सो तुमचं तापमान असं येईल. लक्षात आलं. म्हणजे हा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा प्रकारचे तुम्हाला इथं तापमान काढता येतील. लक्षात आलं. सो हे सिंपल एवढ्या इझी पद्धतीचा हा जो तुमचा धडा होता हा होता. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक प्रश्न बाकी आहे आपला. सो तो पण प्रश्न सोडून घेऊया. याच्यात काय सांगितलं बघा की जागतिक पर्यावरण दिनाच्या ठीक आहे निमित्त त्रिकोणमिती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यात काय सांगितलं पहिल्या ओळीत एक झाड आहे
बघा पहिल्या ओळीत किती झाडे बरं, 1, दुसऱ्या ओळीत 2 झाडे आहेत, तिसऱ्या ओळीत 3 आहेत, चौथ्या ओळीत 4 आहेत. अशा किती ओळीत बरं, अशा 25 ओळी आहेत. तर 25व्या ओळीमध्ये किती झाडं असतील बरं, 25 झाडं असतील, बरोबर आहे. तर एकूण किती झाडे लावली हे विचारले त्यांनी. मग आता एकूण किती झाडे म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज करावं लागेल. एकूण म्हणजे काय, बेरीज, बरोबर आहे. सो सूत्र काय बघा, SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आता आपल्याला काय काय दिलं लिहूया. आपल्याला a दिले 1, बरोबर आहे. आपल्याला d काय दिले बरं, T2 - T1 म्हणजे 2 वजा 1 म्हणजे किती दिले बरं, 1 दिले. त्याच्यानंतर अजून काय लागेल बरं, n. आता n किती अशा आहेत बरं तुमच्याकडे, अशा किती ओळी दिल्या बरं तुमच्याकडे, अशा 25 ओळी दिल्यात, बरोबर आहे. सो n 25 झालं. आता सूत्रामध्ये ठेवा. सूत्र काय सांगते बघा, SN बरोबर 25/2 कंसामध्ये 2 a किती आहे तुमचा 1 अधिक परत इथं 25 वजा 1 गुणिले d पण किती आहे तुमचा 1 आहे, बरोबर आहे. पहिलं पद पण 1 आहे आणि तुमचा सामायिक फरक पण 1 आहे. याला जर सोडवलं तर किती होईल बघा, हे 25/2 इथं 2 गुणिले 1 2 होईल, बरोबर आहे. 25 मधून 1 गेला तर किती राहतील बरं, 24 आणि 24 गुणिले 1 24 येईल, बरोबर आहे. याला सोडवलं तर किती होईल, 25/2 आणि 24 आणि किती 2 किती होतील 26. आता बघा याने जर याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं, 13चा, कारण की 13 दोन्ही किती होतात 26, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 25 गुणिले किती करायचं आहे 13. आता तुम्हाला डायरेक्ट गुणाकार येत असेल तर करा, नाही तर तुम्ही इथं असा तिरपा गुणाकार करून पण याला सोडू शकता. लक्षात येते. सो बघा किती होईल बरं, 3×5 15, हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि किती होतील 7 अधिक 1 गुणिले 5 किती होईल 5 आणि 1 गुणिले 2 किती होईल 2 म्हणजे 5, 7 आणि 5 किती होतील बघा 12, हातचा आला 1, 325 म्हणजे याचा अर्थ 325 झाडं असतील. एकूण झाडं किती असतील 325 असतील. लक्षात येते. कसं सोडवलं का आलं, काय सांगितलं होतं की एका पर्यावरण दिनानिमित्त काय सांगितलं त्यांनी, एक त्रिकोणमिती भूखंड आहे म्हणजे असा भूखंड होता आणि पहिल्या रोमध्ये 1 झाड आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत, चौथ्यामध्ये 4 आहेत, असे तुम्हाला झाडं लावायचे होते, बरोबर आहे. सो प्रत्येक ओळीत आहेत अशा 25 ओळी आहेत. तर 25 ओळीमध्ये टोटल किती झाडं आहेत आपल्याला हे विचारले. म्हणजे याचा अर्थ SN वापरावं लागेल. सो SNचं सूत्र वापरलं, आपल्याला पहिलं पद दिले, आपण d काढले सामायिक फरक, n पण माहिती आहे आपल्याला टोटल किती ओळी आहेत 25 आहेत, बरोबर आहे. सो आपण त्याच्यानुसार कॅल्क्युलेट केलं. सो किती झाडं लावता येतील बरं, 325 झाडं लावता येतील. लक्षात येते कसं सोडवलं, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सो हा आपला जो चॅप्टर आहे अंकगणिती श्रेणी तो आज आपला समाप्त झालेला आहे, ठीक आहे. तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला संकीर्ण प्रश्नसंग्रह वगैरे सॉल्व होत नसतील तर तुम्ही ते सांगा, आपण ते पण सॉल्व करून द्यायचा प्रयत्न करू, ठीक आहे. सो याला थोडंसं व्यवस्थित बघा, रिव्हिजन द्या. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करायचा आहे. पण हे सगळं सिलेबस झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला काय करायचे, जे पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये जे बोर्डला एक्झाम्पल विचारलेले आहेत बरेचसे, सो ते एक्झाम्पल आपल्याला काय करायचे ते पण इथं आपल्याला घ्यायचे व्यवस्थितपणे. जे जे बोर्डला विचारले होते ते सगळे आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचे, ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरचे. सो तुम्हाला रिव्हिजन पण करावी लागेल आणि प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स वगैरे पण सॉल्व करावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग आपण जे प्रिव्हियस इयरचे जे बोर्डला क्वेश्चन पेपर विचारले होते त्याच्यातले जे क्वेश्चन घेणार आहे या धड्याचे, तेव्हा तुम्हाला ते सोडवता येतील किंवा तेव्हा ते तुम्हाला सोपे वाटतील, ठीक आहे. सो सगळी प्लेलिस्ट वगैरे चेक करा, सगळे लेक्चर्स बघा व्यवस्थितपणे आणि काही तुम्हाला अडचण वगैरे आली तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा, ठीक आहे. आपण त्याचं निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन देऊ. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.